सो गाईज, आज आहे शिफ्टिंगचा डे 5, म्हणजे सगळं लावायचा डे 5. आणि आज होपफुली हा सिरीज इकडे एंड होणार आहे, कारण मम्मीने काय केलंय. मम्मी सांग, आज तू सगळे बॉक्स खाली करून टाकले. येस, आज सगळे बॉक्स खाली आहे आणि सगळं भंगार पण विकून टाकलेला आहे. तिला बोलायचं, ऐका बोल. हा बोल ना, त्यांना बोल, ऐकायचं तुझं. गाईज, आमच्याकडे ब्लॉग बनवताना सगळे अख्खे बडबडत असतात, त्यामुळे आम्ही खूप ब्लॉग आम्हाला टाकता नाही येत. येस, तुम्ही विचार करत असेल आमचे ब्लॉग का नाही येत. असं नाही, आम्ही बनवतो, असं नाही आम्ही नाही बनवत. हा, कॅमेरा उघडतो, आम्ही सगळे दुनियाभरचे टॉपिक पुढे मध्ये बडबडत असतो. येस, आम्ही दोघांच फक्त इकडे डेडिकेशन करतो. आणि काय तुम्ही आमचं रांगोळीचं कलेक्शन बघू शकता तिकडे. दाखव ना असं, ते पण 3 पिशवी तिकडे पण आहे. आणि उद्या जर टाइम मिळाला तर तुम्हाला होम टूर पण घेऊ. तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये होम टूर येणार. सो बी रेडी गाईज. आणि त्याच्यानंतर मग मी काय येणार त्याच्यानंतर दिवाळीची सगळी तयारी माझी सगळं मी पॅकिंग करून ठेवलं. आय नो थोडं कमजी वाटेल, बट दिस इज हाऊ इट इज. आणि गाईज, एवढं सुंदर घर बनवते ना मी दिवाळीला. दिवाळीची तयारी आणि अगेन रंगोलीस भरपूर गाईज आमच्याकडे आहे. आणि अजून एक गोष्ट अजून एक गोष्ट दाखवते. हे आहे A2 कावचं कावडंग पासून बनवलेलं कोण. आता मी हे आता रोज सकाळी लावणार. ह्याच्यामध्ये मस्तपैकी माझे धूप आहे, कस्तुरीचं धूप. आणि मग ते चांगलं स्मेल करणार. 2 दिवस. आणि तुम्ही हे एक आहे, याच्या खाली प्लेट असते. हा, हे मस्त आहे, हे वर्क पण करतं, कॉइन पण ठेवू शकतात. येस, सो दिस इज ऑल इट इज. येस, वी आर सॉर्टिंग आउट. येस, इफ आय गेट एनीथिंग, हे बर्थडेचं पडलंय. हे पण आम्ही डेकोरेट केलेलं गाईज. आणि या सगळ्या आमच्या रिंग्स आहेत. रिंग्स खूप कलेक्शन दाखव मी. सिरियस, आम्ही आता रस्त्यावर बसणार आहोत. सगळ्यांना रांगोळी कडून मग त्याच्या बरोबर आम्ही सप्लिमेंट सगळे घेतलेले आहेत, पण आय डोंट थिंक सो यातला आम्ही काही युज केलेलं नाही गाईज. शेवटला फक्त स्वस्तिक काढून बाजूला हा, आम्ही वापरतो सगळी, आणतो सगळं वापरतो. पण नो गाईज, या वर्षी दिवाळीचा व्लॉग तुम्हाला दिसेलच. नाही दिसला तर आठवण करा दिला मोठा आणि पहिला. हा, वन मोर इज देअर. दिस आय ऑर्डर फ्रॉम. ते कशाला सांगायचंय, असू दे ना, लोकांना कधी ऑर्डर करायचं हो हो, श्री समर्थ स्टोर. आय डोंट नो वेअर इट इज. म्हणजे ऑनलाईन मागवलेलं मी. त्यांनी हे सगळं मला लिहिलं. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल दॅट. तर हे आहे तुलसी. हे बघा, तुलसी गाईस. असं तुलसी करून खाली पाहिजे. हा गाईज, हे फील करायचं जर मला व्हिडिओ मिळाला ना तर मी इकडे लावेल, तर माझ्याकडे व्हिडिओ आहे हे फील करायचा. आता हे मला जास्त आवडलं. तुलसी पेक्षा हे सुंदर आहे. विच इज दिस. येस, हा, ह्याचा व्हिडिओ कशाचा तर माझ्याकडे व्हिडिओ आहे, तो तुम्हाला इकडे कुठेतरी दाखवेल मी. कुठेतरी दाखवेल, मिळेलच. आणि गाईज, इकडे मी अभ्यास करते, तुम्ही बघू शकतात मी अभ्यास पण करते. दिसतच असेल तुम्हाला काय प्रकारचा अभ्यास. अरे गाईज, तुमच्यासाठी कॉन्टेंट देते मी, पाठवते तुम्हाला. कॉन्टेंट नको. चला गाईज. अच्छा, चला गाईज, मग भेटू रात्री जेवणार बरोबर, हो ना मम्मी. आज श्रावणी सोमवार आहे, तर आज मी बनवलं आहे मुगाची आमटी, म्हणजे मुगाची भाजी, कढी, भात आणि पापड. अरे गाईज, देयर इज नथिंग टू लाव. तुम्हाला व्ह्यू दाखवते. व्ह्यू बंद आहे, ऊन पडलंय. व्ह्यू गाईज, दिसतंय का गाईज व्ह्यू. आपले फ्रेम नको. टूर. चला गाईज, बाय गाईज.
रात्री भेटू. सो गाईज, जसं की मी तुम्हाला बोललेली रात्री जेवताना भेटणार, तर मी भेटली आहे तुम्हाला. पण मेन्यू चेंज आहे. कढी, भात आणि पापड. येस, पापड पापड आणि ब्रेड. आणि पुढचा मेनू दाखवते. या इकडून. राईस आणि आहे चिनीची फेवरेट. Oh my God! मुगाची आमटी. One nap later. गाईस, आज जी एक्झाम होती आणि एक्झाम वरून मॅडम नेहमीप्रमाणे बुक 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 आम्ही होतो बाहेर आमच्या कामासाठी, तर मॅडमला घेऊन आलो आहे. कुठे हे काय 2 नंबर नाही, कुठे उठा थिंडीला, जे तुम्हाला आठवत असेल लास्ट टाइम आम्ही आलो होतो. आणि एक्झाम तोंड बघा, बघा केवढी टायर्ड झाली एक्झाम देऊन. म्हणजे रिझल्ट विचार करा तुम्ही काय असेल. थकली विकली काय नाही, म्हणून थकलीच्या बदल्यामध्ये आता बघा इकडे मागते माझ्याकडे पार्टी. तोंड बघा माझं नेहमीप्रमाणे सुंदर. आणि दोघं सेम पोझिशन मध्ये. आणि व्ह्यू पण त्यांनी ना ती मध्ये लाईट लावून ना जरा घाण केली आहे. जरा लाईट टाकू. लास्ट टाइम ही लाईट नव्हती आणि दोघं मस्त कोजी कोजी वाढत होती. ही जी वरती सिलिंगला त्यांनी फुल सफेद सफेद तुम्हाला दिसतंय. आय हेट व्हाईट. आज पण चिनीने तेच मागवलंय, तिचं फेवरेट. आणि आम्ही मागवली थाळी. ती तुम्हाला दाखव. बघूया थाळीमध्ये काय काय. तो मैडम लीजिए आपका फेवरेट डिश तूट पड़ी. इथे आम्ही थाळी मागवली होती आणि मस्त त्याच्यामध्ये भरपूर तऱ्हेच्या भाज्या आणि वडा वगैरे सगळे ऑलमोस्ट साऊथ इंडियन आयटम सगळे होते. मज्जा आली खाऊन. A few moments later. तर गाईज, आम्ही आलो या दुकानात जिकडे सगळी गोष्टी मिळतात. आणि आम्ही ॲज यू ऑल नो आम्ही शिफ्ट झालो आहे, तर आम्हाला छोटी मोठी 2-3 गोष्टी घ्यायच्या होत्या. आणि आता तुम्ही बघू शकता की इकडे मम्मी फ्लावर्स बघते आमच्या फ्लावर पॉटसाठी. आणि भरपूर प्रकारचे फ्लावर्स होते. आणि गाईज लबू मम्मी, आता काय करायचं आपण? आता काय अनबॉक्सिंग. येस, पप्पांचा टिफिन. तिकडून आम्ही भरपूर आमचे कुंड्या घेऊन आलो जे आम्हाला लावायचे. येस, मी दिसते का? कारण इकडे हे बघा, पप्पांना आज दिली होती भाजी आणि याच्यामध्ये दिलं होतं ब्रेड. ओ माय गॉश, ब्रेडला पण डबा जातो गाईज. कारण काय ना, इकडे चपातीची शॉपिंग आहे. चलो नेक्स्ट विल डू द अनबॉक्सिंग. हे मी इकडे नवीन केलं. येस, ते अरे गाईज त्या हाऊस टूर मध्ये तुम्ही बघणार. चला आपण अनबॉक्सिंग दाखवूया. हे आता आम्ही जे उचललंय, जिकडे आम्हाला हे पण लागलंय, काय टोल, काय रे काय म्हणतात, चलान कटरी चलान आहे. आम्हाला लागलेले आहे चार्जेस विच इज 1000 रुपीज फॉर नॉट पार्किंग प्रॉपरली. सो एनिवेज, हे बघा गाईज, हे गाईज काय बोलली, लाईट लाव जरा प्लीज. हे आहे 2. वाव, सो ब्यूटीफुल. थँक्स. एंड दिस आय हॅव ब्रॉट दिस फॉर. गेस करो गाइस, गेस करो. ये मेरा गाइस, हे तुम्ही बघितलं असेल. हे मेरे दूल्हे के लिए. असं ठेवणार मम्मी तू? अरे मी असं लटकवू ना, असं एस्थेटिक आहे. आता कसं लटकवू? असं लटकव. असं करू. इतना बता माझ्या आवाजाला नंतर हे लागेल ना, कॉपीराइट. एवढी सुंदर लागते ही जर. काहीतरी इकडे झालं. हा असं, येस बरोबर. काय हीच माझी आयडिया होती. नेक्स्ट, दिस इज फॉर आवर वॉशरूम्स. हे काय 2 पैसे लावून ठेवले आणि वेळाआधी. हा, हे माझ्या एक वॉशरूमला. देन हे आहे सिरामिक्सचं फॉर माय अदर वॉशरूम. 2 वॉशरूम मध्ये 2 गोष्टी. मला अशी फुलं लावून जाऊ दे सांगितलं असं तुम्हाला, पण फुलं असं बरं वाटतं बसायला. हो माय गॉश, हो माय गॉश गाईस. पण सगळं दिसलं.
अँड दिस इज आर न्यू कप्स. याच्यातलं मी आता सांगायचं, एकामध्ये आहे समुद्र शंख शिकले आणि एकामध्ये आहे व्हॉट इज इट अँकर अँड एव्हरीथिंग. तर आय थिंक बोट अँड बीच वाईब्स. ठीक आहे. नेक्स्ट आहे हे वॉशिंग मशीन मध्ये आम्ही नेहमी टाकतो. याच्याने ब्रश सारखे कपडे धुतले जातात. हे कपड्यामध्ये जाऊन अटकतात आणि असं करून कपडे धुतले जातात. ओके, सो दिस इज वन थिंग. हे आम्ही आमच्या दरवाजाला लावायला आणलेलं आहे शुभलाभ. हे आम्ही आणलेलं आहे दातात अडकलं वगैरे काय. माझ्यामध्ये दुसरा पॅकेट यायला पाहिजे, त्याच्या ऑलरेडी अर्धे झालेले आहेत. पण हे बघा असं हे रे गाईस येस पण आहे. गाईस उघडे ना मी तिकडचं सारखं पडत होता. दोन आले एका वेळेला, दोन आले. ठीक आहे, तर त्यांना ज्यांना पण इच्छा असेल त्यांनी मेहनत करा आणि काढा. नेक्स्ट इज उनो ऑल वाईट. आय डोंट नो हाऊ इट इज. वी आर गोइंग टू प्ले नाउ अँड विल सी. तिने मला सांगितलं, खूप कन्व्हिन्स केलेलं आहे की हे खूप डेंजर लेवलचा गेम आहे. घेत नव्हते, पण उगाच मला कन्व्हिन्स केलेलं आहे आणि मी त्यामुळे घेतलेलं आहे. माझ्या डोळ्यावर खूप लाईट येते आहे आणि जे काय थोडं बहुत मला जे दिसतंय ते पण दिसणार नाहीये याच्या पुढे. तर हे बघा, हे घेतलेलं आहे. ठीक आहे, आणि ॲज ऑलवेज गलिच्छपणा. गाईज हे ना, हे म्हणते हे असं स्पेशल आहे डार्क चॉकलेट वालं. वन मोर थिंग. तू ते डार्क चॉकलेट दाखवते आणि माझ्याकडे कॅमेरा गेला. दाखवलं डार्क चॉकलेट वालं. हे वन मोर थिंग. हे रोटी रुमाल आहे. हा आपल्या चपातीच्या डब्याच्या खाली ठेवायचा आणि त्याच्यावर गरम गरम चपात्या ठेवायच्या. तर लास्टच्या चपातीला जे पाणी असतं ते नाही लागणार आणि सगळं चपातीचं सगळं मॉइश्चर याच्यामध्ये पकडलं जातं आणि चपात्या ओल्या नाही होत. सो दिस इज माय सेकंड सेट ऑफ दिस. नाउ अगेन शी वॉट दिस. हे मी तुम्हाला खेळून दाखवणार. हा आता ती खेळेल, मी कॅमेरा लावते. अँड दिस इज न्यू नाही आहे, हे ओल्ड आहे. पण मला हे ट्राय करायचं होतं. जर वर्क केलं तर केलं, नाही केलं तर गाईज एक सेकंड, तुम्हाला ना काहीतरी एक सुंदर गोष्ट दाखवते या सगळ्यापेक्षा. पण ते आहे हे बघा गाईज, व्ह्यू बघा गाईज, हे बघा गाईज, ही मम्मी. हा चला बॅक टू आवर हॉल. हा उघडलं नाही गाईज मम्मीचं अजूनही. ठीक आहे, असं आहे हे. याच्यामध्ये इकडे वरून टाकायचे असतात जे प्लास्टिकच्या पिशवी आपल्याकडे छोट्या छोट्या ज्या असतात, जे आपण फ्रूट आणतो अशा ह्याच्यात टाकायच्या. बंद करायचं आणि इकडून एक खेचायचं. सगळं पसारा होत नाही. सो दिस इज हाऊ इट इज. आय विल सी वेअर टू पुट. ठीक आहे, हे आहे माझ्या राऊंड टेबलवर लावायला. अगेन दिस आय हॅव वॉच बट आय डोंट थिंक सो आय विल यूज इट. काय ते सक्शन वाला असं सोप डिश आहे, पण मी आणली आहे. पण लेट सी परत देऊ शकते का. हे तिने आणल्या हो, मी आणले सोप डिश अगेन. सोप भरपूर सोप करून टाकले मी. तर आय थिंक दिस इज गुड. लेट्स सी. ठीक आहे, वन मोर अँड द लास्ट आयटम आहे पावला आणली लक्ष्मीची. अँड लास्ट आयटम, लास्ट हे मी दाखवलंय गाईज, मम्मीचं लक्ष पण नव्हतं. त्याच्यामध्ये राहणार आहे आमचे गणपती बाप्पा. पण आम्हाला बघायला पाहिजे आधी एवढी मूर्ती आहे का. चला आपण बघूया. लेट्स सी. पण हे ऍक्च्युली गाडीसाठी असतं माहिती का. पण गाडीत कशाला. हे बघा आमचा बाप्पा. तर आता आपण ट्राय करूया. आधीच कशावर तरी बसवलंय गाईज, दिसत नाही मला. तुम्हाला पण दाखवूया. ओ नाईस. हे सगळं पाठी थांब ना. बाप्पा गणपती आणला. सी दिस. हे वाकडं काय यांचं विशेष पुजारी असतं ना. हे बघा काय सुंदर दिसतं ना. हे बदलणार आहे मी. हे आमच्या पुजारी सांगत नाही मला वेळेवर. आपल्या आपण आणलेले ना भरपूर सारे. कुठे गेले ते. गणपतीला लावायचे. हे बघ. Then this is on again on सिंहासन. वाव. असं दाखव वरतून दाखव. See this. मुझे पप्पाने गणपतीला. मम्मी काय करते. मी लावलाय बाथरूम मध्ये मिरर. यू कॅन सी. आणि तो मिरर आहे लाईट बघा. याच्यामध्ये लाईट लागणार आणि यू कॅन सी. आता त्याचं आपण ओपनिंग करायचं आहे. हे प्लास्टिक काढून. Oh my gosh guys. म्हणजे त्याने चालवायची केली. काय केलं मम्मी. त्याने फोडलं. आहे. विचारा कोण दोघं. कोण दोघं. तू आणि सासूबाई. तू आणि तुझी सासूबाई. सांग माहिला. माहिला तिला तर सांगणार होते.
आता एक काम कर, टेबल नाही तर हे आहे छोटे टेबल आणि ते काढ बल्ब. हा बल्ब काढ आणि इकडे लाव. त्याच्याकडून का नाही लावून घेतली? मी विसरली काय झालं, एक बल्ब काढायला होत नाहीये बल्ब काढायला. बल्ब काढायला होत नाहीये गाईस. काढून देऊ शकतो बट लावायचा. पप्पा तर लावू नाही शकले, तर म्हणून बघा आता मम्मी लावते. कारण मम्मीला आवडते बल्ब लावायला. दिवे पेटव तरी सगळ्यांचे. परफेक्ट. झालं. पण मला एक समजलं नाही, इलेक्ट्रिशियन आता आलेला, एवढं सगळं काम केलं, कसं काय हे काम एवढं केलं ना, त्याच्यातलं तुझं 1% पण कोऑर्डिनेट हे नाहीये, काय कॉन्ट्रीब्युशन नाही. सो जस्ट शट अप. व्हिडिओ बंद. और प्रेशर आ रहा. गाईज, एवढ्या सगळ्या वादानंतर सुद्धा बल्ब माझ्याने काही लागला नाही, तर इलेक्ट्रिशियन येऊन लावून दिला.